श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा आहे. तर यावर्षी तिथीच्या क्षयामुळे तारीख जी आहे तर ती आज संध्याकाळपर्यंत आपल्याला पूजाविधी करायची असते. कारण 19 मार्च 2026 हाच नूतन वर्षासाठी निश्चित ठरलेला एक वर्षा ऋतूचा येणारा आणि नवीन वर्षाची सुरुवात करणारा 3.5 मुहूर्तापैकी एक सण आहे. या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून आपल्याला 18 मार्चला फाल्गुन अमावस्या जी आहे ही याच दिवशी संपणार आहे. तर गुढीपाडवा संपल्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होईल आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्र तथा श्रीराम नवरात्र सुरू होणार आहे. म्हणून या दिवशी गुढी कोणत्या वेळी आपल्याला काढायची आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला पूजा कशी करायची आहे, कोणत्या वेळी आपल्याला गुढीचे पूजन करायचे आहे, संध्याकाळी नैवेद्य कसा दाखवायचा आहे व गुढीपाडव्याचं संपूर्ण महत्त्व काय आहे, गुढीचे नियम काय आहे, त्याचबरोबर गुढीची जेव्हा आपण पूजा करतो संध्याकाळी त्या वेळेमध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे आणि मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय जर केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होईल, घरामध्ये येणारे संकट टळेल, घरामधील वास्तुदोष दूर होऊन प्रत्येक कामात त्याला यश मिळेल आणि त्याचबरोबर घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद असेल तर ते कमी होतील, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. म्हणून संध्याकाळी हे तिन्ही उपाय आपल्याला एकत्र करायचे आहे. गुढीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो कोणत्या वेळेत राहणार आहे तेही बघूयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे संपूर्ण माहिती आणि नवीन संधी तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनाचे येणारे संकट आहे तर ते सुद्धा टळेल. तर पहा, नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आपण नवीन गुढी तयार करून आपल्या मुख्य उंबरवड्यावर मांडत असतो. तर यंदा जेव्हा आपल्याला गुढीचं पूजन संध्याकाळी करायचं आहे तर ते कोणत्या वेळेत करायचं आहे तर पहा, गुढीला ब्रह्मध्वज असं म्हटलं गेलेलं आहे. तिची उभारणी करताना काही गोष्टीचे पालन आवर्जून करायला हवे. घरामध्ये स्वच्छता करायला हवी आणि तोरण जे आहे तर ते मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं किंवा झेंडूच्या फुलाचं तोरण बांधणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या दिवशी असं म्हणतात की जर तुम्ही काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा जो कलश आहे जेव्हा आपण पालथा ठेवतो तेव्हा त्याची पूजा केली जाते. सर्व कुटुंबियाच्या उपस्थितीमध्ये ही गुढी उंच ठिकाणी उभी केली जाते. जेव्हा आपण गुढी उतरवत असतो त्या वेळेमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ते बघूया. तर पहा, गुढी उभारत असताना आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम गुढीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे, पाणी ओवाळायचं आहे फुलाने आणि त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर हाच नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे. गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाची कोवळी पानं, त्यामध्ये काय टाकायचं आहे, मिरी टाकायची आहे चमचाभर आणि अर्धा चम्मच हरभऱ्याची डाळ भाजलेली टाकायची आहे, ओवा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हा प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचा असतो. हा प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा असतो. तर असं म्हटलं जाते की हा प्रसाद शरीरामध्ये तेजस्वी आणि निरोगी शरीराला बनवत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील जी उष्णता आहे तर ही नियंत्रणात ठेवण्यासाठी हे अमृत म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की पंचांग पूजन, नवीन पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षभराचे भविष्य सर्वांनी मिळून वाचावे. असं म्हटलं जाते की या दिवसापासूनच श्रीराम नवरात्र व वास्तविक नवरात्र सुरू होते. यंदा मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरातील रामरायाची पूजा करून रामरक्षा स्तोत्राचं पठण एक वेळा केलं जातं. आता गुढी कधी उतरावी तर दिवसभर आनंदाने सण साजरा केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त पूर्वी गुढीला हळदी कुंकू अक्षदा वाहून मनोभावे आपल्या मनातील जी इच्छा आहे, मुलाचे सर्व संकट दूर होण्यासाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी आपल्याला गुढीला प्रार्थना करायची आहे. गुढीपाडव्याचं महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. याला पूर्ण मुहूर्त म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची शुभारंभ किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल, गुंतवणूक करायची असेल तर हा दिवस लाभदायी म्हटला जातो. म्हणूनच या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही ज्या वस्तू गुढीला लावलेल्या आहे, जसं की साडी आहे, ही साडी स्वतः नेसवू शकता. तर ही साडी कोणालाही देऊ नका. ही साडी आपल्याला स्वतः घालायची आहे किंवा पुढच्या वर्षी ही साडी तुम्ही परत गुढीला घालू शकता, पण व्यवस्थित ठेवायची आहे. चुकूनही नेसलेली साडी गुढीला लावू नये. नवीनच साडी ठेवायची आहे गुढीला लावण्यासाठी. म्हणून आपल्याला हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी काही कामं करायची आहेत. तर कोणते कामं आपल्याला खास करून करायचे आहेत ते बघूया. तर आज बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, गाठी आणि तांब्याचा तांब्या लावून उभारलेली ही गुढी निसर्गाप्रती असलेली आपली कृतज्ञता दर्शवत असतो. कडुलिंबाची पाने खाऊन आरोग्याचे ज्या समस्या आहेत तर त्या जोपासल्या जातात. श्रीखंड, पुरीचा गोडवा जे आहे तर त्याचा आस्वाद घेतला जातो. ही या सणाची परंपरा आहे. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून तो जुन्या ऋतूच्या निरोपाचा आणि वसंत ऋतूच्या स्वागताचा, तसंच नवीन संकल्प करून आयुष्याची नवी सुरुवात करून देणारा, एक सकारात्मक संदेश देणारा दिवस जो आहे तर तो गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. तर गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत अशी आहे की नवविवाहित महिलांना तसेच कुटुंबापासून दूर राहणाऱ्या तरुणांना गुढीची संपूर्ण माहिती नसल्यामुळे त्यामुळे गुढीची पद्धत काय आहे, पूजा करण्याची, संध्याकाळी कोणता नैवेद्य दाखवला जातो. तर ज्या वेळेस आपल्याला गुढीपाडवा जो सण आहे तर तो संपणार आहे. चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथी 19 मार्चला चालू होणार आहे 6:55 आणि याची तिथी जी आहे तर ती समाप्ती होणार आहे 4:50 राहणार आहे 20 मार्चला. म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार जर गुढीपाडव्याचा सण 19 मार्चलाच आज साजरा करायचा आहे. म्हणून अभिजित मुहूर्त 12:04 ते दुपारी 12:53 राहणार आहे आणि अमृत सिद्धयोग जो आहे तर तो 2:17 ते दुपारी 3:39 राहणार आहे. म्हणून या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या वेळेमध्ये आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. गुढी उतरण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 राहणार आहे. म्हणून आपल्याला 5 ते 5:30 वाजेपर्यंत गुढीला नैवेद्य दाखवून आपल्याला गुढी जी आहे तर ती संध्याकाळी गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजेत. ब्रह्ममुहूर्तावर उठून अभंग स्नान उरकून घेणे आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर माता लक्ष्मी घरामध्ये येते त्या वेळेमध्ये आपल्याला ही सूर्यदेवाला जी गुढी आपण अर्पण केलेली आहे तर ती गुढी काढायची आहे. तर आता गुढी तुम्ही जेव्हा काढता त्या वेळेमध्ये आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि गुढी काढून घ्यायची आहे. आता या दिवशी कापूरासोबत ही वस्तू आपल्याला का जाळायची आहे, यामुळे होते काय तर पहा, संध्याकाळी आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा घरातील वातावरण शुद्ध होते, घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. घरामध्ये जर वादविवाद होत असेल तर ते कमी होतात. जर संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती होत असते. म्हणूनच आपल्या घरामध्ये जो पैसा असतो तो घरामध्ये टिकून राहावा. कोणत्या कारणाने जर आपल्या घरातून पैसा जो आहे तर तो व्यर्थ खर्च होत असेल, घरामध्ये सुखसमृद्धी राहावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणं खूप गरजेचं आहे, कुटुंबामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण जर असेल तर घरामध्ये कोणत्याही कामामध्ये मन लागत असते, कोणतेही काम जे आहे तर ते निर्विघ्नपणे पूर्ण होतात. तर पहा, जिथे सुखशांती असते तिथेच माता लक्ष्मी राहणं पसंत करत असते. म्हणून घरातील जी नकारात्मकता आहे, शत्रुपीडा आहे किंवा घरामध्ये वादविवाद आहे ते टळण्यासाठी आपल्याला हा दिवा आणि त्याचबरोबर संध्याकाळी कापूरासोबत ही वस्तू जळायची आहे. तर अशी कोणती वस्तू आहे जी मुलांच्या अंगावरून उतरून टाकायची आहे, तर मुलांच्या अंगावरून ही जर वस्तू उतरून टाकली तर मुलाला लागलेले सर्व दोष हे नाहीसे होतात. घरामध्ये येणारे संकट जे आहे, जे अचानक संकट येत असते तर ते टळत असते. मुलांच्या सर्व कामामध्ये त्यांना यश मिळत असते. पहा, मुलं जे आहे तर ती चिडचिडपणा करत असतात, सांगितलेलं ऐकत नाही, त्याचबरोबर हट्टीपणा करायला लागतात, कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय करतो तर वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ ही तिथी असल्यामुळे म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करण्यासोबतच मुलांची नजर काढणं तेवढंच गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी या दिवशी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. म्हणूनच आज आपण गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर संध्याकाळी कापुरासोबत कोणती वस्तू दळायची आहे तेही बघणार आहोत. तर पहा, घरामध्ये जर आपण तुळशी माताला जर संध्याकाळी ही वस्तू जर बांधली तर घरामध्ये सुखशांती लाभत असते. अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होते. प्रखर पितृदोष हा कमी होतो. घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर होते. 33 वर्ष आपल्या घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत होत असते. आपल्या पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. जे पित्र आहेत तर पितृ आपल्यावर प्रसन्न होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये अखंड भरभराट होईल. आपल्या घरामध्ये भरभराट होईल. आपल्या घरातील सर्व दारिद्र्य हे संपेल व या दिवशी पूजा विधी केल्याने सुख संसाराची आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल. जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील. वाद टळेल, भांडणं कमी होईल. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी अशी कोणती वस्तू आहे तुळशीला बांधायची आहे आणि या दिवशी संध्याकाळी कोणते उपाय करायचे आहेत ते बघूया. गुढीपाडव्याच्या दिवशी हा जर उपाय तुम्ही जर केला तर पहा, गुढीपाडवा हा जो सण आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. तुम्हाला संपूर्ण वर्षामध्ये याच दिवशी हा उपाय करता येतो, कारण दुसरा मुहूर्त पाहिला जात नाही या दिवसाला, म्हणून हा मुहूर्त शुभ मुहूर्त आहे. या सणाच्या दिवशी आपण काही उपाय करतो. जर हे उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये धन पैसा हा टिकतो. अमावस्येच्या दिवशी आपले जे पूर्वज असतात तर ते दक्षिणेकडून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात, म्हणून त्यांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो. म्हणून असं म्हटलं जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करायला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितले गेलेले आहे. आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे, पैसा घरामध्ये येत नसेल, कर्ज वाढलेलं आहे, मुलाचे लग्न लवकर ठरत नसेल, घरामध्ये मुलाला वास्तुदोष नकारात्मकता किंवा बाहेरची नजरबाधा झालेली आहे, ज्यामुळे मुले जे आहेत तर ते हट्टीपणा करत आहेत, सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरामध्ये जर पैसा येत असेल तर ते घरामध्ये टिकत नसेल, भरपूर मेहनत करत आहात, त्याचं फळ तुम्हाला मिळावं व योग्य ते प्रकारे तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकावा. तर पहा, एखादं काम आपण करतो तर त्या कामाचं पूर्णपणे आपल्याला फळ मिळत नाही, पैसाही मिळत नाही. पण काय होते की पैसा घरामध्ये आल्यानंतर तो टिकत नाही, स्थिर राहत नाही. यामुळेच माता लक्ष्मीला स्थिर ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आपल्या जीवनातील ज्या अडचणी चालू आहेत किंवा समस्या चालू असेल, कोणतेही वास्तुदोष किंवा राहूकेतूचा त्रास असेल तर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येतात. गुरुग्रह जो आहे तर तो कमकुवत असेल, पैशाचा समस्या उद्भवत असेल, जेव्हा आपला गुरु हा कमजोर असतो तेव्हा आर्थिक समस्या आपल्याला जाणवायला लागतात. तेव्हा आपण या वेळेमध्ये भरपूर सेवा करत असतो, काही ग्रंथाचं पारायण देखील करत असतो. पण पहा, आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा आपली जी कुलदेवी आहे तर ती प्रसन्न नसेल किंवा आपल्या पितरांची पाहिजे तशी सेवा आपल्याकडे जर होत नसेल, अमावस्येच्या दिवशी जर झाली नाही, अशा स्थितीमध्ये आपण कितीही उपाय कितीही देवाची पूजा केली तर व्रत किंवा उपासना केली तर त्याचा काहीही फायदा होत नाही. तर पहा, या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये दुष्परिणाम व्हायला लागतात. आपल्या घरावर दारिद्र्य येते, संकट येते अचानक. आणि असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की एक वेळ आपल्याला देव तरी माफ करू शकतो, पण आपले पितृ नाराज जर झालेले असेल तर लग्न कार्यामध्ये बाधा येतो, विनाकारण घरामध्ये वाद होतात, मुलाचं लग्न योग्य वेळेत ठरत नाही, पती पत्नीमध्ये एकोपा राहत नाही, मुलं चिडचिड करतात, मुले अभ्यासामध्ये कमजोर राहतात. म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा नाहीशा करण्यासाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी, आणि आपण कितीही मेहनत केली तर त्या घरामध्ये जर पैसा हा कधीच टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हा घरातून बाहेर जात असेल, आजारपण येत असेल किंवा काही अडचणी येतात, अपघात होतो, कधीकधी आपल्या घरामध्ये पैसा असूनसुद्धा सुख राहत नाही, आपल्याला लाभत नाही, घरामध्ये आल्यानंतर एकांत असल्यासारखं वाटते, घरामध्ये आजारपण जास्तीत जास्त पाहायला मिळत असते, घरामध्ये सुखशांती आपल्याला असं वाटते की आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आपल्याच वाट्याला का येत आहे, घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात, त्याचबरोबर घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा एखादं मूल जन्माला येताच ते अपंग होऊन येतात किंवा दीर्घकाळ टिकत नाही. तर पहा, आपल्या घरामध्ये संकट येते तेव्हा तुळसही सुकायला लागते. जेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या यायला लागतात, अडचण येते, तेव्हा हे माता तुळस जी आहे तर ती आपल्या अंगावर जे संकट आहे तर ते पूर्ण ओढून घेत असते. त्यामुळे पान जे आहे तर ते सुकतात किंवा पूर्ण झाड जे आहे तर ते जळून जाते, त्यामुळे ती स्वतः जळून जात असते. म्हणून तुळशीला
सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात प्रथम स्थान दिले गेलेलं आहे. त्यामुळेच आपल्या तुळशीचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळाच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता. तर या दिवशी तुळशी माताला जल अर्पण चुकूनही करू नये. अगरबत्ती किंवा धूप ओवाळायचा आहे. जेव्हा तुम्ही तुळशी माताला जल अर्पण करत आहात तर त्यामध्ये थोडीशी हळदी, कुंकू, थोडेसे तीळ, साखर, गुलाबाच्या पाकळ्या असेल किंवा गुलाबा अत्तर असेल तर ते टाकू शकता. तर पहा, थोडंसं तीळ देखील टाकायचं आहे. तिळाची उत्पत्ती जी आहे तर भगवान विष्णूकडेच झालेली आहे. म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णूला तुळशी अतिप्रिय आहे. कारण पहा, गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आल्याने हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रीहरी विष्णूला हा दिवस समर्पित केला जातो. माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते. तर घरातील जे गंगाजल आहे त्याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्या अगोदर आपल्या संपूर्ण घरामध्ये सकाळ संध्याकाळ हे गंगाजल शिंपडायचं आहे तुळशीच्या पाण्याने. आणि त्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये अशी कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर पहा, अष्टलक्ष्मीचा वास घरामध्ये होत असतो. कारण या दिवसापासून 9 दिवस नवरात्र चालू होते. म्हणून आजच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, घरामध्ये ज्या ठिकाणी श्रीहरी विष्णू असतात त्याच ठिकाणी धनाची देवी लक्ष्मी देवी जी आहे तर तिथे त्या ठिकाणी वास करत असते. श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते, तिथे लक्ष्मी वास करत असते. पहा, बरेच घरामध्ये पैशाची तंगी चालू आहे. 1 रुपयासाठी तरसत आहेत. हा घरातील खर्च भागत नाही. दुसऱ्या जवळचे पैसे आपल्याला मागावे लागतात. अशा व्यक्तीला धनाची खूप गरज असते. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर आपल्याला सर्व संकटातून मुक्तता करण्यासाठी माता लक्ष्मीला, श्रीहरी विष्णूला आणि तुळशी माताला हा एक धागा जो आहे तर तो बांधायचा आहे. एक कलावा धागा घ्यायचा आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये चमच्याभर हळद घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर टाकायचं आहे किंवा साधं पाणी टाकलं तरीही चालेल. त्यानंतर जो कलावा धागा आहे तर तो या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बुडवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या कलाव्या धाग्याच्या 3 गाठी बांधायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पहिला म्हणायचा आहे. दुसरा मंत्र आपल्याला या देवी सर्वभूतेषु सर्वकार्येषु सर्वदा नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तिसरा मंत्र श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि 3 गाठी बांधायच्या आहेत. त्यानंतर तुळशी माताला आपल्याला हा कलावा धागा बांधायचा आहे. तर हा उपाय करत असताना सकाळी आपण तुळशीची पूजा करतो, शुद्ध तुपाचा दिवा लावून तेव्हाच करायचा आहे. सकाळीही करू शकता या नवरात्रामध्ये किंवा आज केलात तरीही चालेल. 4 ते 5 वाजेपर्यंत केलात तरीही चालेल. तर चुकूनही संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ चालू होतो, माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेमध्ये संध्याकाळी तुळशीला स्पर्श केला जात नाही. यामुळे काय होते की हा उपाय केल्याने धनसंपत्ती समस्या दूर होतात. धनसंपत्तीमध्ये समस्या असेल त्या दूर होतात. पैसा घरामध्ये येतो, कर्ज कमी होते आणि जे तुमच्या भाग्यामध्ये नाही ते तुम्हाला मिळेल. कारण हळदीचा जो उपाय आहे तर तो गुरुवारीच केला जातो. जो गुरु आहे तर तो तुम्ही मानलेला आहे ज्या गुरूंना, तर तो जर कमकुवत असेल तर कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आणि गुरु जर कमजोर असेल तर लग्नामध्ये बाधा येतात. आणि आपल्याला हळदीचा उपाय जर आज केला तर हळद श्रीहरी विष्णूला अर्पण करावी आणि श्री हरी विष्णूला अर्पण करावी आणि माता तुळशीलाही अर्पण करावी. पहा, गुरु हा मजबूत होतो. गुरु जो आहे तर तो पैसा, ऐश्वर्य, धनप्राप्ती करून देत असतो. त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला तुळशी माताला आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती दूर होण्यासाठी आणि घरामध्ये पैसा यावा, आर्थिक समस्या दूर व्हाव्या त्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता मुलांसाठी आणि घरामध्ये आज कोणता उपाय करायचा आहे तर पहा, आज आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही गुढी उभारत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे. नारळ पाण्याचं घेतलं तरीही चालेल, कोणतंही घेऊ शकता तुम्ही. ज्यामध्ये पाणी नाही असंही नारळ तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यामध्ये पाणी आहे तर असंही नारळ तुम्ही घेऊ शकता. तर त्यानंतर काय करायचं आहे, यावर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी घेतल्यानंतर मुलांच्या अंगावरून आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मुलाचे सर्व वास्तुदोष, नकारात्मकता, इडापिडा दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर ही मोहरी
जे आपण नारळ घेतलेला आहे तर त्यावर ठेवायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे, जिथे आपण पूजा मांडलेली आहे, गुढी उभी केलेली आहे, तर तिथे जायचं आहे. 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, 5 कापुराच्या वड्या घेतल्यानंतर यामध्ये 2 लवंग, 2 वेलची ह्या 2 वस्तू घ्यायच्या आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. आपल्या घरातील जेवढेही संकट आहे तर ते दूर होत असतात. म्हणून आपल्याला हे 5 जे कापुराची वडी आहे आणि लवंग आहे तर ते घ्यायचे आहे. आणि मुख्य उंबरवट्यावर आपल्याला हे 7 वेळा उतरून घ्यायचे आहे. आणि उजव्या साईडला आपल्याला हे नारळ जे आहे तर ते फोडायचं आहे. आणि एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हे जे नारळ आहे तर ते टाकून द्यायचं आहे. असं म्हटलं जातं की नारळाचा हा उपाय केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत असते, म्हणून हा उपाय करून पहा. अशा पद्धतीने हा उपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात तुम्हाला यश मिळेल.